नमस्कार, मी गणेश निकन पाटील. तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या भरणीच्या गाड्या येत आहेत. ब्रिज धोकादायक झाला असून अनेक वेळा तक्रारी दिल्यानंतरही कोणत्याही प्रकारची यांच्यावरती कारवाई होत नसून ब्रिज पडायला आलेला आहे, ब्रिजला खड्डा पडलेला आहे आणि अनेक वेळा अशा तक्रारी दिल्यानंतरही ठाणा पोलीस कमिशनर, ठाणा कलेक्टर, ठाणा म्युन्सिपल ऑफिसर ही लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असून स्थानिक मुंब्रा पोलीस स्टेशन अनिल शिंदे यालाही तक्रार दिलेली आहे. मंडल अधिकारी सपना चौरे तिलाही तक्रार दिलेली आहे. मुंब्रा वाहतूकलाही तक्रार दिलेली आहे. अशा तक्रारी दिल्यानंतरही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात भरणीच्या गाड्या चालू आहेत, पण यांच्यावरती कोणीही कारवाई करायला तयार नाही. आणि आज हा खड्डा पडलेला आहे, किती मोठा खड्डा पडला आहे तो बघा. यांनी वरतून सिमेंट टाकून त्याचं काम केलेला होता, परत तो खड्डा झालेला आहे. आणि असे खड्डे पडल्यानंतरही जर अशाच प्रकारे तहसीलदार उमेश पाटील यालाही तक्रार दिलेली आहे, मंडल अधिकारी सपना चौरे हिलाही तक्रार दिलेली आहे, तरी कलेक्टर ऑफिस, पोलीस स्टेशन, वन विभाग, फॉरेस्ट विभाग, ट्रॅफिक विभाग, RTO हे यांच्यावर कारवाई करत नसून पूर्ण ब्रिज पडण्याची वाट बघत आहेत का, हे जीवितहानी होण्याची वाट बघत आहेत का. जर हे अशाच प्रकारे जर दुर्लक्ष करत असतील, इथे ब्रिज पडून जर कोणाची जीवितहानी झाली तर मी गणेश निकन पाटील अधिकाऱ्यांचे कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही. आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रारी देऊन या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेले अधिकारी आणि ज्यांना लेटर देऊन तक्रार केलेली आणि त्या अधिकाऱ्यांनी यांच्यावरती कारवाई केली नसून जो मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील आणि त्याची जी गँग कुणाल गोविंद म्हात्रे, संदीप नामदेव भोईर, किशोर तुकाराम जाधव, नूरा पठाण, किशोर तुकाराम जाधव याला हा लोकांच्या घराची किंवा तक्रारदाराच्या घराची तक्रार करायला हायकोर्टात सांगून पिटिशन दाखल करणारा प्रवीण सखाराम पाटील हा एक नंबरचा भडवा बिल्डर आहे. आणि मुक्ता बिल्डरच्या नावाने हा इथे करतो, लोकांच्या जमिनी हडपायची कामं करतो. बघू शकता किती मोठा हा खड्डा झालेला आहे ब्रिजला. आजही याच्यावरती जर गाड्या येणं जाणं थांबवलं नाही तर हा ब्रिज केव्हाही पडेल. आणि ब्रिज पडल्यास त्याचा सर्वस्वी जिम्मेदार हा प्रवीण सखाराम पाटील मुक्ता बिल्डर हा राहणार, आदित्य धर्मेंद्र गोयल हा राहणार. आणि त्याची जे चटरपटर गँग जी स्वतःला इथले भाई समजतात, यांच्या चड्ड्या उतरवल्याशिवाय गणेश पाटील हा शांत बसणार नाही. आणि ज्या अधिकाऱ्यांचा याला पाठिंबा आहे आणि ज्या अधिकाऱ्यांच्या जीवावरती प्रवीण सखाराम पाटील सारखे भडवे उडतात, अशा लोकांनाही त्यांची अवकात दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे जो खासदार आहे कल्याण ग्रामीणचा, अशी लोकही अशा कामामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि यांचेच कुत्रे म्हणजे हा बिल्डर, मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील हा असल्याने याच्यावरती शासकीय अधिकारी कारवाई करत नाहीत. आज ब्रिज पडायला आला आहे तरी गाड्या थांबवायला तयार नाहीत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे गाड्या चालू आहेत. दिवा इथून गणेश पाटील.